नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टावर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. टेटची तारीख जाहीर झालेली आहे आणि जो नवीन शासन निर्णय आहे, शिक्षकांसाठी सुद्धा 2 वर्षाच्या आत TET बंधनकारक केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काहींच्या जीवनात धसकी राहून राहिलेले ऑलरेडी जे इन सर्व्हिसमध्ये आहेत, त्यांच्या जीवाला तर धसकी लागून राहिलेली की आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे. पहिली गोष्ट ध्यानात ठेवा की TETचा इतका बागुलबुवा निर्माण केलेला आहे की जणू काही आपल्याला UPSC पास करायची आहे. महाराष्ट्रामध्ये TET आणि केंद्रामध्ये CTET या परीक्षा तितक्याशा हार्ड नाहीत. मी एक कला शाखेचा विद्यार्थी असून सुद्धा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी TET पास झालो, CTET पास झालो, त्यावेळेस एक दिवसही मी त्या संदर्भात विशेष तयारी करण्यासाठी पुस्तक असं कधी काही उघडलं नाही. आणि ओपनच्या क्रायटेरियामधून या परीक्षा पास केलेल्या आहेत. पण आत्ता जे वातावरण आहे, आत्ता जी दुकानदारी चालू आहे, त्या दुकानदारीने इतकी भीती घातलेली आहे विद्यार्थ्यांना की काय म्हणता येईल, प्रोपोगंडा किंवा मग ॲडव्हर्टाइजमेंट अशा पद्धतीने केली जाते की जसं काही तुमचं ऑनलाईन क्लासेसशिवाय काही भागणारच नाही. ही जी परिस्थिती आहे ती खूप भयावह आहे मित्रांनो. तुम्ही जर चांगली 2 पुस्तकं घेतली आणि घरीच अभ्यास केला, अगदी रोजचे 2 महिन्यामध्ये रोजचे 3 तास जरी दिले तरीही खूप होऊन जातं. यापूर्वीचे सॉल्व क्वेश्चन पेपरचं क्वेश्चन पेपर आणि अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवायचा. सुरुवातीला अभ्यासक्रम समजून घ्या आणि मग त्यानंतर आपल्या या तयारीला लागा. मी जसं तुम्हाला कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकलेली की लोक 100 कोटी तुमच्या जीवावर कमवत आहेत आणि फीस एका पेपरची 2500 रुपये, 2 पेपरची 2999 रुपये. हा जो माइंड गेम चाललेला आहे तुमच्यासोबत, लोक अब्जाधीश झाली तुमच्या पैशावर. आणि मग विद्यार्थी हिताचा कळवळा आणायचा. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वतः 2 पुस्तकं 500 रुपयाची, 1000 रुपयाची विकत घेतली, सर ते शेवटी तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे आणि तसा अभ्यास करावाच लागणार आहे. आपण 10वी झालो, 12वी झालो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि त्यानंतरही तुम्हाला जर कुठे मार्गदर्शनाची गरज पडत असेल तर यूट्यूब युनिव्हर्सिटी अथांग आहे. तिथे तुम्हाला हे साहित्य न खरेदी करताही भेटून जातं. त्यामुळे तुम्ही सेल्फ स्टडी करा. कोणत्याही वेळी, कोणत्याही परीक्षेसाठी सेल्फ स्टडी हा खूप महत्त्वाचा असतो. लोकांची दुकानं भरू नका. महाराष्ट्राला अजून आणखीन एखादा खान सर भेटायचा आहे. आपण कुणावरही टीका टिप्पणी करत नाही आहोत, पण हे स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागे काहीतरी भीती लावून क्लासेस करण्यासाठी, त्या बॅचेस जॉईन होण्यासाठी नवी नवी दुकानं उघडली जात आहेत. हे कुठेतरी मनाला खटकतं. त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की कोणतीही बॅच जॉईन होण्याची काहीही गरज नाही. यूट्यूबवर तुमच्या कंटेंट असे हिंदी आणि मराठी भाषेतही कंटेंट असे भरून पडलेले आहेत. त्यांचीच तयारी करा. काही गरज नाही आहे बाकीच्यांची. आणि हीच फीस जर 1500 आणली त्यांनी तर ठीक आहे ना. 2500 काही खूप छोटी रक्कम नाही. काही जण ॲडव्हर्टाइजमेंट करतात की आजपर्यंत आमच्याकडे CTET TET पास झालेले 4 लाख विद्यार्थी पास झाले, 5 लाख झाले. त्यांची गुणिले 2-2500ने गुणिले करून पाहितलं तर ती 100 सव्वाशे कोटी रुपये होत आहेत त्याचे. आणि त्यांनी ते कमवलेत या 5 वर्षामध्ये. तुम्ही आयुष्यभर तरी कसं कमवू शकणार आहेत का? आणि तुमच्याकडे आहे का तेवढी परिस्थिती? ठीक आहे, हे जे 3-4 5 लाख विद्यार्थी असतात त्यापैकी 50-50 हजार विद्यार्थ्यांकडे असेल, बाकीच्यांकडे काय पर्याय? त्यामुळे
भीती बाळगू नका. मीही आजपर्यंत कधीही चांगली 2 वर्तमानपत्र जर तुम्ही वाचत असाल क्वालिटीची रेग्युलरली, तुमची जर तुमच्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल, त्या संदर्भात तुम्ही काही करत असाल रेग्युलरली, म्हणजेच थोडंफार वाचन तुमचं इतर क्षेत्रासंबंधीचंही चालू असेल, तर काही गरज नाही. कारण शिक्षक TET टीचर्स एंट्रन्स टेस्ट जी आहे ती तुमची सद्सद विवेक बुद्धीची किंवा तुमच्या निर्णय क्षमतेची कसोटी घेणारी असते आणि तिचा लेवल काही एकदमच उच्च दर्जाचा UPSC सारखा MPSC सारखा नसतो. त्यामुळे पुस्तके 2 चांगली प्रकाशनाची 2 पुस्तके घ्या आणि तयारीला लागा. नक्कीच तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ती एक्झाम क्रॅक कराल. नियमही आता काय म्हणता येईल की TETचा जो शिक्षकांसाठी लागलेला आहे त्याची इतकी धास्ती घेऊ नका. शत्रू केव्हा जिंकतो? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या काय म्हणता येईल की त्याच्या आव्हानाला बघून घाबरता की नाही, तिथेच शत्रू अर्धा जिंकलेला असतो. त्यामुळे घाबरू नका आणि परीक्षेला काय म्हणता येईल की आत्मविश्वासाने सामोरे जा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.